शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी बातमी आहे. तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम वाटप इथं सुरू. तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये भरपाई इथं जमा होणार आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ. वाढीव क्षेत्रासाठी 648 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. मदत कशा प्रकारे आता तुम्हाला इथं मिळणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर विभागामधील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील 3 लाख जे की 58,612 शेतकऱ्यांना 3,88,000. तर यामध्ये 101.13 हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी नुकसान भरपाईपोटी तर यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे 346,31,70,000 एवढा निधी जे की छत्रपती संभाजीनगर विभागामधील बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड तर या जिल्ह्यांकरिता जे की इथं आलेलं आहे. तर त्यामध्ये 346,31,70,000 रुपये एवढा निधी इथं आलेला आहे. त्यानंतर इथं अमरावती विभागामधील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील 1,07,615 शेतकऱ्यांसाठी 1,39,00,000 तर यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे 1,39,000. तर यामध्ये 438.23 हेक्टर क्षेत्रातील पिकांचा भरपाईपोटी 131,56,47,000 एवढा निधी आलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यांसाठी? अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील 1,07,000 शेतकऱ्यांसाठी जे की 650 शेतकरी यामध्ये आहे. त्यानंतर खाली यायचं आपल्याला. त्यानंतर इथे नागपूर विभागामधील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3,931 शेतकऱ्यांना 7,000 जे की 698.25 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी त्यांना 7,51,75,000 एवढा निधी मिळणार आहे. जे की नागपूर विभागातील नागपूर असेल, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तर अशांसाठी खुशखबर आहे. त्यानंतर इथे पुणे विभागातील सोलापूर व सांगली जिल्ह्यातील 88,143 शेतकऱ्यांच्या 70,418.89 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 103,37,20,000 एवढा निधी आलेला. किती आलेला आहे? 103,37,20,000 एवढा निधी आलेला आहे. त्याचप्रमाणे याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार इथं जमा होणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात इथं भरपाई इथं जमा होणार आहे. त्यानंतर येते नाशिक विभागामधील जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 53,865 शेतकऱ्यांच्या 50,629 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या भरपाई म्हणून 59,36,13,000 रुपये एवढा निधी जे की मिळणार आहे. त्यानंतर कोकण विभागामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25.33 हेक्टर जे काही क्षेत्रात बाधित झालेलं आहे तर त्यांसाठी भरपाईपोटी 2,16,000 रुपये एवढा आलेला आहे ठाणे पालघर. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम जमा झाली की नाही. तर यामध्ये जे काही आपण इथं विभाग बघितलेले आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग आणि कोकण विभाग तर यांमध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात. तर कोकण विभागातील ठाणे व पालघर
2च आहे. पुणे विभागामध्ये सोलापूर व सांगली 2च आहे. अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम तर एवढे जिल्हे आहे. नाशिक विभागामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर 3 आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर आहे, चंद्रपूर आहे, वर्धा आहे आणि गडचिरोली आहे 4 आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड आहे, लातूर आहे, परभणी आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना, हिंगोली आहे, नांदेड आहे. तर अशा जिल्ह्यांचा या विभागामधील समावेश आहे. तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये भरपाई मंजूर झाली की नाही, त्याचप्रमाणे त्याचा GR त्या संदर्भात जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.